जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जी डी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे बेस्ट ऑफ 5. बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय, तर इयत्ता 10वी साठी जो फायनल रिझल्ट असतो तो बेस्ट ऑफ 5 नुसार असतो. आता बेस्ट ऑफ 5 चा अर्थ काय आहे, त्या बेस्ट ऑफ 5 मध्ये कोणतं 5 सब्जेक्ट घ्यायचं, कोणता एक सब्जेक्ट सोडून द्यायचा, किंवा त्याचा जो पर्सेंटेज आहे बेस्ट ऑफ 5 नुसार किती पर्सेंटेज वाढू शकतात, किंवा बेस्ट ऑफ 5 नसतं 6 सब्जेक्ट असते तर किती पर्सेंटेज कमी झालं असतं, या सर्व बाबीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. सुरुवातीला बेस्ट ऑफ 5 चा अर्थ काय हे समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय, आपण जे 6 सब्जेक्ट देणार आहे त्या 6 सब्जेक्ट मधले कुठलेही 5 सब्जेक्ट, कोणतेही 5 विषय आपलं काय करते ते फायनल रिझल्ट मध्ये त्याची मार्क कन्सिडर करते ती. मग त्या 5 विषयाची मार्क कशी कन्सिडर होते ती, त्याचं पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण बघूया. आता या ठिकाणी आपण एक अंदाजे रिझल्ट बनवलाय, सब्जेक्ट आहेत आणि त्याचे मार्क आहेत. जर बेस्ट ऑफ 5 असेल तर काय परिणाम होईल, आणि जर बेस्ट ऑफ 5 नसेल तर त्याच्यावरती काय परिणाम होणार याची आपण चर्चा करणार आहे. सुरुवातीला बघा, बेस्ट ऑफ 5 नुसार सब्जेक्ट घेतले ते आपण. सब्जेक्ट असायचे की इंग्लिश, मराठी, हिंदी, मॅथ अँड काय सायन्स आणि सोशल सायन्स आहे. विद्यार्थ्यांना मार्क असे येते, त्या विद्यार्थ्याला मार्क बघा या ठिकाणी 94 आणि 94, 92, 90, 98, 80 आणि 96 अशी त्या विद्यार्थ्याला पडलेली मार्क आहे. आता ह्याचं जर टोटल आपण केलो तर ती टोटल किती होते बघा, 550 मार्क होते ते. मग ह्या 550 ला जर आपण 6 न भागलं तर आपल्याला उत्तर किती येते, म्हणजे पर्सेंटेज किती येते, 91.66% एवढी त्याला मार्क पडते. कशानुसार, जर 6च्या 6 सब्जेक्ट मध्ये सगळ्या मार्काची जर आपण काउंटिंग केलं. पण एखादा विद्यार्थी असा असतो की त्याला एखादा विषय समजत नाही किंवा त्याला एखाद्या विषयामध्ये इंटरेस्टच नसतो. मग त्याला काय झालं, समजा त्याला मार्क कमी पडले तर ह्याच्यात त्याचा दोष आहे का, नाही. त्याला पहिल्यापासून तो विषय समजत नव्हता किंवा त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, तर असा एक विषय सोडून द्यायचा. आता हा जो विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला समजा सायन्स हा विषय अवघड जात होता किंवा त्याचा अभ्यास झाला नव्हता, तर त्याला काय केलं पाहिजे, 80 मार्काचा विषय सोडून दिला आपण, कमी मार्क. बेस्ट ऑफ 5 चा अर्थ काय, या 6 सब्जेक्ट मधले कोणतेही सगळ्यात जास्त मार्क असणारे 5 विषय घ्यायचे, 5 विषय. मग आपण सगळ्यात मार्क असणारे 5 विषय घेतले, मग त्याला कमी मार्क असणारा कुठला आहे, 80 मार्क असणारा कमी मार्काचा विषय आहे, तो विषय आपण सोडून दिला. आणि आता ह्या काय केलं, ह्या सगळ्याची सम करायची. आता या ठिकाणी असं आहे, बऱ्याच जणांना वाटतं की तो सोडून दिलेला विषय 80 मार्क असणारा विषय मार्क लिस्ट वरती येणार का, तर हा तो मार्क लिस्ट वरती विषय असणार, फक्त त्याची ऍडिशन करताना त्याला धरत नाही, त्याची ऍडिशन करताना काय करत नाही ते, त्याला काउंट करत नाही ते. आता मार्क आहे असेच, पण बेस्ट ऑफ 5 नुसार काय करणार आपण, हा विषय ऍडिशन मध्ये काउंट करणार नाही, फक्त 5च विषयाची सम करणार. आता 5 विषयाची सम मी या ठिकाणी केली, त्याची ऍडिशन किती आली, 470. किती आली, 470. जर आपण त्या 470 ला 5 न डिवाइड केलं, का म्हणतर बेस्ट ऑफ 5 नुसार 500 मार्क होते, ते डिवायडेड बाय आपण 5 केलं तर त्याला मार्क किती येणार, 94%. बेस्ट ऑफ 5 नुसार त्याला मार्क किती आले, 94%. आणि 6 सब्जेक्ट नुसार त्याला बेस्ट ऑफ 5 नसतं तर त्याला किती मार्क पडली असती, 91.66% एवढी मार्क पडली असते. आता इथं फरक आहे, 3% जवळपास फरक पडतोय. पण 10वी मध्ये अभ्यास करत असताना सुरुवातीपासूनच 5 विषयाचा अभ्यास करायचा का सुरुवातीपासूनच एक विषय सोडून द्यायचा, तर असं करायचं नाही. का म्हणतो मला सांग, जर पेपर मध्ये एखादा विषय अवघडच आला आणि आपण तो विषय बेस्ट ऑफ 5 नुसार अगोदर अभ्यास केला असेल आणि तो विषय जर अवघड आला तर कदाचित आपल्याला त्याच्यामध्ये मार्क कमी पडू शकते ते, आणि अगोदर जो आपण विषय स्किप केलाय त्याच्यामध्ये पण मार्क कमी होतील, त्यामुळे आपल्या पर्सेंटेज वरती बराच परिणाम होईल. तर सुरुवातीला विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आपण 6च्या 6 विषयाचा प्रॉपरली अभ्यास करायचा. बोर्डामध्ये एखाद्या कोणत्या विषयामध्ये मार्क कमी पडली तर तो आपला आपोआप कट ऑफ मध्ये साईडला निघून जाईल आणि आपल्याला राहिलेल्या चांगल्या 5 विषयाची मार्क
ह्याच्यामध्ये ऍड होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण बेस्ट ऑफ 5 चा अभ्यास करत असताना एक विषय सोडून न देता आपण प्रॉपरली 6च्या 6 विषयाचा अभ्यास करायचा आहे. जर आपल्याला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल किंवा आपल्याला 10वी बद्दल कोणता एखादा डाऊट असेल बेस्ट ऑफ 5 बद्दल, तर तो आपण कमेंट मध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.